सब मिल के राष्ट्रीय संत टुकड़ोदास जी महाराज गुरुदेव हमारे महाराज के शिष्य जो यहाँ सफाई सेवा में सेवा दे रहे, मैंने सुना, बहुत बड़ी बात। कितने प्यारे प्यारे उनके विचार थे। संत टुकड़ोदास जी महाराज राष्ट्रीय गाएंगे। गुरुदेव से हमारी सब मिल के प्रार्थना है। गुरुदेव से हमारी सब मिल के प्रार्थना है। गुरुदेव से हमारी कृष्णम वंदे जगत गुरु महाराज परमात्मा को प्रार्थना कर, सब मिलके हमारी प्रार्थना। हे प्रभु, हाँ, सबका भला हो जग में, यही कामना हमारी। सबका भला हो जग में, यही कामना हमारी। सब मिल के प्रार्थना है। गुरुदेव से हमारी सब मिल के प्रार्थना है। गुरुदेव से हमारी बापूजी, आम्ही खूप सत्संग ऐकतो पण आमच्या लक्षात काही राहत नाही, म्हणून कृतीमध्ये आणा। रोज सकाळी उठून ध्यान करा। सत्यम परम धीमहि। सकाळी उठा, पाणी प्रयोग करा, उठल्याबरोबर थोडंसं फिरा, आंघोळ केल्यानंतर प्राणायाम करा। ऋषी परंपरेची विद्या। धन्यवाद आमच्या स्वामी रामदेवजी महाराज जगभर या विद्येचा प्रसार प्रचार करीत। प्राणायाम करा आणि प्राणायाम केल्यानंतर सत्यम परम धीमहि, आपल्या इष्टाला प्रणाम करा, सद्गुरूला प्रणाम करा। दृश्य अदृश्य समस्त सृष्टीला प्रणाम करा आणि ध्यान मग्न व्हा। 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं ध्यानस्थ व्हा। ओंकाराचं दीर्घ गुंजन, त्याच्याने आमची सुसुप्त ऊर्जा, सुसुप्त शक्ती ऊर्ध्वगामी होते। आणि असं हे अध्यात्म विज्ञान आहे। बाहेरच्या विज्ञानाने जे कळणार नाही तेवढी महिमा अंतरच्या ज्ञानामुळे, आत्मज्ञानामुळे सार्थक होते। केवळ कहाणी नाही, अनुभव करून बघा। निरंतर ध्यानस्थ व्हा। दिवसामध्ये आपल्याशी काही कोणी दुखवलं ना पाहिजे, असे काही वाईट कृत्य झाले ना पाहिजे। कारण जेवढा वस्त्र स्वच्छ राहील तेवढ्यावर त्या कपड्यावर ते छोटंसं डाग पण सहन होत नाही। आणि जे लोक केळीच्या बागात काम करतात बिचारे, त्यांच्या पॅन्ट आणि बनियानावर ते हजारो डाग असतात, त्यांच्यावर 10 डाग आणखी लावून दिले तर काही फरक पडत नाही। अर्थात ज्या लोकांची मती अत्यंत भ्रष्ट नष्ट झालेली आहे ते कोणाचं मर्डरही करून येतील तर त्यांना झोप येईल।
चलता है, होते रहता है। पण ज्याचं अंतकरण जेवढं पवित्र असेल, त्या पवित्र अंतकरणामध्ये जर एक मुंगीही मरून गेली तर रुखरुख वाटेल की आज माझ्या हाताने मुंगी मरून गेल्या, मकोडे मरून गेले, आज बरोबर। एक उंदीर येत होता आणि मी फेकून मारलं, तो मरून गेला, थोडंसं वाईट वाटलं। याचा अर्थ, सरळ अर्थ आहे या गोष्टीचा की तुमचा आत्मा स्वच्छ झाले म्हणून थोडीशी चुकी पण सहन होत नाही। एकाने सांगितलं, बापूजी रोडने गाड्या जातात आणि गाडी खाली काहीतरी उंदीर वगैरे जीव आले तर मग म्हटलं ते माणसाने निहित एक नियोजित रस्ता बनवलेला आहे आणि ते आमचं जाण्या येण्याचं मार्ग आहे। त्या मार्गावर अचानक जर काही प्राणी येऊन गेला आणि न कळत मरून गेला, छोटे छोटे जीव उंदीर वगैरे येऊन जातात आणि आपण बघितलं, मनापासून ईश्वराला प्रणाम करा, परमेश्वरा याला आत्मशांती। जेवढं अंतकरण पवित्र असेल तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या घडणाऱ्या चुकी, त्या चूक पण स्वतःला सहन होणार नाही। आणि जेवढं अंतकरण मलिन असेल, मोठ्यात मोठा गुन्हा, मोठ्यात मोठ्या पाप तोही काही वाटणार। तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड, तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड, त्याहुनी दगड बराची दे। तू दगडच आहे, त्याहुनी दगड, जडच बुद्धी आहे। तो किती मोठी चुकी करतो म्हणा, सब चलता है, इसमें क्या बड़ी बात है, ठीक है चलो। अरे नहीं, ऐसा नहीं। सबका भला हो जग में यही प्रार्थना। राष्ट्रीय संत तुकडोदास जी महाराज महापुरुषांच्या महान विचाराला प्रणाम। सब मिल के प्रार्थना है, गुरुदेव से हमारी, सब मिल के प्रार्थना है, गुरुदेव से हमारी। काही लोकांच्या भावना अशा लिमिटेड होऊन जातात। आम्ही अमुक संतांचे भक्त आहे, दुसऱ्या संताचं ऐकणार नाही। आम्ही अमुक पंथाचे आहे, ते पंथ आम्हाला चालत नाही। आम्ही वेगळ्या उपासने पद्धतीचे आहे, ती उपासना आम्हाला मंजूर नाही। अरे काय छोटे होतात, कशाला स्वतःला लहान करून घेत असतात। आहा, व्यापक व्हा, सर्वे भवन्तु सुखिनः। मानव हृदयाचा विकास म्हणजे दुसऱ्याला दुखी बघून दुखी व्हा आणि दुसऱ्याला आनंदित बघून आनंदित व्हा। मलिन हृदय असल्यामुळे दुसऱ्यांचं जर काही बिनसलं, काहीतरी नाश नाहीशा झाला तर खुशी वाटते की झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, मला माहित होतं असं घडलं पाहिजे। आणि आमच्या माता बहिणी त्यांचा खूप ऍक्सिन असतो ना अशामध्ये, का ग काय झालं, कशाला रडताय, ते अमुक अमुक असं।
अरे ए भारतीय पवित्र माते, तू काय करत आहे? तू भारताची पवित्र जननी आहे हे तुला शोभत नाही. त्याचा मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि तो दुखी आहे परिवार. तू भारतीय जननी, तुझ्या डोळ्यात अश्रू येऊन गेले पाहिजे. काग त्याचं माझं जमत नाही, पण परमेश्वरा असं नाही झालं पाहिजे. हे भारतीय जननी. सती अनुसुया, गार्गी, मदालसा, मदालसा नावाची महान सती, महान ब्रह्मज्ञानी, तिला 4 मुलं झाले आणि मूल होत्याबरोबर मदालसा पाळण्यामध्ये त्याला झोपवताना लोरी सुनवते आणि प्रतिज्ञा करते, तू माझ्या पोटी जन्माला आला आहे, मी तुला ब्रह्मज्ञानी करून सोडणार. हे बाळ, तू पवित्र आत्मा आहे, मी तुला ब्रह्मज्ञानीच करून सोडणार. आणि सती मदालसाने 4ही मुलांना ब्रह्मज्ञानी केले. मुलांना स्वच्छंद नका होऊ द्या, सुसंस्कारित होऊ द्या. आणि मातोश्रींचा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग. सुसंस्कार व्यसनों को छोड़ करके, कटु बात छोड़ करके, मैं सबको कहूंगा माने एक प्रार्थनात्मक कहूंगा. काल आपले उपमुख्यमंत्री महोदय आले होते, त्यावेळेस माझ्या चर्चेत एक शब्द निघाला होता. काय? आम्ही साधू संत आहे, आमच्या हातामध्ये कोणताच अधिकार नाही. एका शिपाया एवढा पण अधिकार नाही की कोणाला एक दंडा मारू नये, नीट बैस. तो लगेच उलटेल, ओ बाबा काय कर. पण आमच्या हृदयामध्ये, आमच्या महापुरुषांच्या संतांच्या हृदयामध्ये असं प्रेमच असतं एक प्रकारचं, की त्या प्रेमाच्या अचूक बाणाने त्याचं हृदय पालट होतो. अरे बाबा, कशाला असं? तुझंही चांगलं झालं पाहिजे म्हणून मी सांगतो. आणि त्याला मनापासून. मी काल जेली लोकांना बोलताना एक बोललो, म्हटलं मी तुमच्यामध्ये आलो. आमचे खासदार हरिभाऊंनी सांगितलं, बापू जेलमध्ये वेळ देणार का थोडं? म्हटलं हो दे. ते आधीच दुखी असतात, जाईल त्यांच्यामध्ये. म्हटलं मी तुमच्यामध्ये आलो, मला आनंद वाटत आहे की मी तुमच्या सेवेमध्ये आलो. पण माझ्या आल्यामुळे तुम्हाला कसं वाटत आहे? बरं वाटतंय की बोरबाजी, की आले कोणीतरी बुवा आता काय सुरू करते? म्हणे नाही, सर्वांनी खूप आनंदाने सांगितलं, आम्हाला आनंद वाटत. एक मोमिडन समाजाचा मुलगा असा भाव विभोर झाला. मी जेव्हा उभं राहिलो, म्हटलं मी जातो, तुमची मंगल कामना करतो, आता याच्यानंतर खूप चांगले व्हा. त्याच्याने राहावलं नाही. त्यांनी दोघे हात पुढे केले, मला हात द्या. म्हटलं बरं. मी त्याला हात दिलं, मी चांगला काय झालं पाहिजे. मी तर म्हणतो की जे अधिकाराने होत नाही ते प्रेमाने बदलू शकतं. प्रेम फार पॉवरफुल वस्तू आहे.
त्या प्रेमामध्ये निष्कपट प्रेम पाहिजे बरं. प्रेमामध्ये तुम्ही कोणालाच याला खाली दाखवायचं आहे, याचा अपमान करायचं आहे, याच्यापासून काहीतरी घ्यायचं आहे, असं धुमिल गढूळ प्रेम नाही. स्वच्छ प्रेम. आणि त्या स्वच्छ प्रेमामधून कोणाची शक्ती असते? ईश्वराची. काल ऐकलं ना तुम्ही, गॉड इज लव, लव इज गॉड. प्रेम ही परमात्मा है, परमात्मा. कटु बात तोड़ करके कठोर न का बोला. व्यसनों को छोड़ करके व्यसनाधीन राहू नका. व्यवहार शुद्ध हम हो. संपूर्ण भारताला व्यसन मुक्त, हिंसा मुक्त, रोग मुक्त, गरीबी मुक्त, आणि अज्ञान मुक्त. आणि संपूर्ण देश एक परिवारासारखा झाला पाहिजे. आणि त्या देशाला बघून संपूर्ण विश्व प्रेरणा घेणार. आणि विश्व अनादि जे याची महत्ता होती, विश्व गुरु भारत. हम सारे भारतीय, कोई भेदभाव नहीं, कोई पंथ मत मजहब नहीं, कोई नीच ऊंच नहीं, कोई पराया अपना नहीं, सब मिल के प्रार्थना है, गुरुदेव से हमारी सबका भला हो जग में, यही कामना हमारी. सब मानवों से प्रीति, उद्योगशीलनी. काय छान इशारे महाराजांचे. सब मानवों से प्रीती, उद्योगशील नीती. ही गोष्ट पण समजून घेण्यासारखी. काही लोक जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी करत बसतात, विठ्ठल विठ्ठल करत बसतात, राम राम कृष्ण कृष्ण करत बसतात, आणि ते काम धंदा करत नाही, निर्उद्योगी होतात. आणि कोणी जर सांगितलं अरे बाबा नाही मला भक्ती करायची आहे, भक्ती करायची आहे याचा अर्थ काम धंदा करायचा नाही. नाही, मला काही नको, मी भक्तीमध्ये लागलेलं. म्हणून संतांनी सांगितलं उद्योगशील नीती. महाराजांनी एक शब्द फारच छान सांगितला. सर्वच सूत्र छान आहे, पण काही एकदम उत्कृष्ट. एक शब्द असा सांगितला, व्यवहार कळेना ज्याला, व्यवहार कळेना ज्याला, परमार्थ कशाचा त्याला, परमार्थ कशाचा. फारच छान आणि सहज, किती सरळ. अरे ज्या माणसाला व्यवहार सुद्धा कळत नाही, कोणी आले गेले त्यांचं कसं आदर करावं, कसं उठावं, कसं बसावं, कसं बोलावं, कोणत्या वेळी कसं कशा प्रकारे निर्णय घ्यावा, देश काल परिस्थिती अनुसार कशा पद्धतीने व्यवस्थितपणे जीवन जगावं, अंतकरण आणि
बाहेर स्वच्छपणे राहावं. हा सिंपल व्यवहार ज्याला कळत नाही त्याला परमार्थ काय कळेल. लेकिन कितना मुक्त इसके पीछे महात्मा गांधी जैसे लोग, भगत सिंह जैसे लोग, सुभाष चंद्र बोस जैसे लोग, हाँ? राजगुरु जैसे लोग. और क्या आपने और हो गए राजगुरु हाँ, सुखदेव. सुखदेव राजगुरु और क्या आप जानते हो, मेरे याद नहीं है. ऐसे लोग, फिर कभी महाराणा प्रताप जैसे लोग, कभी छत्रपति शिवाजी महाराज जैसे लोग. कभी भगवान राम, कभी भगवान कृष्ण. और ये तो इन लोगों के नाम है. ऐसे लाखों लोग जिन्होंने बलिदान कर दिया और ये संकल्प के साथ कि मेरा स्वतंत्र भारत हो. मैं नहीं देख पा रहा हूं, लेकिन मेरी आने वाली पीढ़ी, मेरा आने वाला समाज इस देश का स्वतंत्र भारत में श्वास ले. मैं जा रहा हूं. करना चाहिए, इन चीजों को याद करना चाहिए. कभी उनके त्याग को याद करके उन्हें धन्यवाद देना चाहिए. जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थे सांस लड़े हो, जब तक थे सांस लड़े हो, जब तक श्वास तब तक लड़े. लाश बिछा दी. अपनी लाश बिछा दी. भारत माता को अपना बलिदान. कैसे कैसे लोग हो गए महाराज. अभी हम जरा सा भी त्रास सहन करने को तैयार नहीं दूसरे के लिए. कौन टेंशन गेल का ही हुआ, का ही करा. और ऐसे लोग जिन्होंने देश के लिए अपना देह त्याग, अपना सुख, अपना परिवार, अपने परिजन बलिदान. हम जा रहे हैं, लेकिन आने वाले चैन की श्वास ले. जल्द. जब देश में दिवाली वो खेल रहे थे होली. जब देश में थी दिवाली, वो खून की होली खेल रहे थे होली. शौर्य, जब समर्पण. हम बैठे थे घरों में, जब हम घरों में बैठे, हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे होली. धन्य जवान हो आप, उनकी जवानी धन्य थी. धन्य जवान जिन्होंने उस जवानी को देश पर चढ़ा दिया. बहुत सुंदर. की जवानी. हाँ, जो शहीद ऐसे क्या मुर्दे जैसे. आँखों में भर लो पानी.
जरा याद करो कुर्बानी। न जाने कितनों ने मिलकर बलिदान किया है, न जाने कितनों ने मिलकर अपने शुभ संकल्प ईश्वर के चरणों में भेजे हैं। ऐसा हो देश, ऐसी हो दुनिया। हर जीवन का हजारों लोगों महापुरुषों के संकल्प और उस संकल्प के बल ने आजाद भारत दिया। और भारत की ही संकल्पना समूचे विश्व में फैल रही है। इधर लोकतंत्र है, धीरे धीरे दुनिया के एक एक देश में लोकतंत्र हो रहा है। हमारा सिस्टम, इनको पता है अनेक धर्म के, अनेक जाति के, अनेक स्तर के गरीब से गरीब लोग भी हिंदुस्तान में बड़े मजे से रहते हैं, बहुत मौज से। क्यों? कि उनमें दिल है। सुविधाएं न भी रही तो क्या फर्क पड़ता है? तुरंत, बहुत कम समय, एक एक शब्द में। कोई सिख, कोई जाट मराठा, कोई गुरखा, कोई मद्रासी, कोई सिख, कोई जाट मराठा, कोई गुरखा, कोई मद्रासी, सरहद पे मरने वालों, सरहद पर मरने वालों, हर वीर था भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। उनकी जरा याद करो कुर्बानी। थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठाया, थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठाया। 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गंवा के, जब अंत समय आया तो, जब अंत समय आया तो, कह गए कि हम मरते खुश रहना देश के प्यारों। अंत समय जाते जाते खुश रहना देश के प्यारों, देश के प्यारों, खुश रहना, हम जा रहे हैं। हम तो सफर करते हैं, अभी हम सफर कर रहे हैं। हम तो सफर करते बहुत हैं। सुंदर, बहुत सुंदर। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, स्वाभिमानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ए मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद
भारत माता की जय विश्व का